हाय स्टुडंट्स, आधीच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिमांड ॲनालिसिस म्हणजे काय, त्यामध्ये काय काय येतं किंवा त्यामध्ये डिमांड शेड्यूल येतं, मग त्याच्यात परत कोणती डायग्राम दिली आहे किंवा त्यामध्ये ते काय म्हणतात ह्याचा अभ्यास आपण केलेला आहे. सेकंड व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ डिमांड अँड एक्सपेक्टेशन्स टू द डिमांड कर्वे ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे डिमांड फंक्शन. मग त्याच्या अंडर बघा, demand function explain the relationship between the demand for a commodity and its determinants. The relationship between demand and its determinants can be expressed in the form of a function. म्हणजेच त्यांनी काय म्हटलं आहे की डिमांड फंक्शन एखाद्या वस्तूची डिमांड आणि त्यांचे डिटर्मिनंट्स यांच्यातील रिलेशनशिप एक्सप्लेन करतं किंवा डिमांड आणि त्यांचे डिटर्मिनंट्स यांच्यातील रिलेशनशिप फंक्शन थ्रू एक्सप्रेस केलं जातं असं त्यांनी ह्यामध्ये म्हटलं आहे. खाली त्यांनी दिलं आहे बघा, क्यू इज इक्वल टू क्वांटिटी डिमांडेड ऑफ अ कमोडिटी, एफ इज इक्वल टू फंक्शनल रिलेशनशिप, पी एक्स इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स, पी आर इज इक्वल टू प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स, वाय इज इक्वल टू इन्कम ऑफ द कंझ्युमर, ई इज इक्वल टू एक्सपेक्टेशन्स अबाउट फ्युचर प्राइस, टी इज इक्वल टू टेस्ट अँड प्रिफरन्सेस अँड ओ इज इक्वल टू अदर फॅक्टर्स. म्हणजे इकडे त्यांनी इनिशियल दिले आहेत आणि पुढे त्याचे फुल फॉर्म म्हणजे सिम्बॉलिकली दिलेलं आहे त्यांनी, आणि पुढे त्यांनी त्याचे फुल फॉर्म काय आहेत ते सांगितलेले आहेत की क्यू म्हणजे काय तर क्वांटिटी डिमांडेड, एफ इज इक्वल टू फंक्शनल रिलेशनशिप हे त्यांनी ह्यामध्ये सांगितलं. नेक्स्ट पॅराग्राफ बघा, ऑफ ऑल द फॅक्टर्स प्राइस इज से टू बी द प्रिडॉमिनंट वन. Demand theory mainly tried to explain the relationship between the quantity demanded of a commodity and its determinants. म्हणजेच ऑल फॅक्टर्समध्ये प्राईस ही प्रिडॉमिनंट म्हणजे काय, प्रिडॉमिनंट म्हणजे प्रमुख, मेन. ओके, मग ऑल फॅक्टर्समध्ये प्राईस ही मेन असते. डिमांड थेअरीची मेन म्हणजे डिमांड थेअरी ही मेनली वस्तू आणि त्यांच्या निर्धारकाद्वारे म्हणजे कमोडिटी अँड डिटर्मिनंट्स म्हणजेच वस्तू आणि त्याचे निर्धारक जे असतात त्या थ्रू, त्यालाच आपण काय म्हणतो कमोडिटी अँड डिटर्मिनंट्स थ्रू डिमांड केलेल्या प्रमाणामधील रिलेशनशिप एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला जातो असं ह्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे नेक्स्ट पॅराग्राफ आहे बघा, डिमांड फंक्शन कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल्स. लेट अस assume the demand function for a commodity x is given as follows. म्हणजेच डिमांड फंक्शन हे खालील एक्झाम्पलच्या हेल्पने एक्सप्लेन केलेलं आहे. मग कोणतं एक्झाम्पल तर इथे दिलं आहे बघा त्यांनी, क्यू इज इक्वल टू 100 - 1p. द डिमांड फॉर एक्स कॅन बी calculate as follows by assuming the price of x to be ₹10, ₹20, ₹30, ₹40 and ₹50. खाली त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे. त्यांनी म्हटलं आहे बघा, क्यू एक्स इज इक्वल टू 100 - 1p. ओके, खूप सिम्पल कॅल्क्युलेशन त्यांनी दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही ते सॉल्व केलं असाल किंवा राईट डाऊन हा प्रॉब्लेम केला असेल तेव्हा ते सोल्युशन त्यांनी कसं कॅल्क्युलेट केलं हे तुमच्या लक्षात आलेलं असणार. एकदम इझी कॅल्क्युलेशन आहे, समोर दिलेल्या अमाऊंट्सच फक्त घालत गेलेले आहेत फॉर्म्युल्याप्रमाणे. त्याच्या खाली बघा त्यांनी काय म्हटलं आहे, बाय प्लॉटिंग द अबाव रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी डिमांडेड अँड प्राईस द डिमांड कर्वे कॅन बी डिराईव्ह. म्हणजेच काय तर डिमांड केलेली डिमांड म्हणजे जी मागणी असते ती डिमांड अँड डिमांड कर्वे प्राईस दरम्यान वरील रिलेशनशिप हे प्लॉट केलं जातं किंवा जे काही असतं ते त्या थ्रू एक्सप्लेन केलं जातं. म्हणजे डिमांड अँड डिमांड कर्वे प्राईस ह्या थ्रू ते एक्सप्लेन केलं जातं. ओके, हे झालं तुमचं डिमांड फंक्शन.